भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नावावर विधिमंडळ गटनेता म्हणून शिक्कामोर्तब झालाय। सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडणार आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या नावावर विधिमंडळ गटनेता म्हणून शिक्कामोर्तब झालेले आहे। चंद्रकांत पाटील हे सूचक असतील तर रवींद्र चव्हाण हे अनुमोदक असतील। रणधीर सावरकर गटनेता बैठकीमध्ये संचालन करतील अशी देखील माहिती मिळतेय। कोर कमिटीची बैठक संपलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। देवेंद्र फडणवीसांसारखा चेहरा हा विधिमंडळ गटनेतेपदी असणं हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं तेवढंच फायद्याचं, कारण का विधिमंडळ कामकाज नेमकं कसं चालतं, त्यातली प्रावधानं काय असतात, त्या संदर्भातले कायदे काय असतात, नियम काय असतात, या सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास अत्यंत दांडगा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांचं नाव विधिमंडळ गटनेता म्हणून निश्चित होणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय। 2.5 वर्ष त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलेलं आहे आणि विरोधी पक्षनेतेपदाची त्यांची कारकीर्द ही सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारी राहिलेली आहे। महाविकास आघाडी सरकारला अनेकदा कोंडीत पकडण्यामध्ये देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून यशस्वी राहिलेत। त्यानंतरची पुढची 2.5 वर्ष त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून याच विधिमंडळात काम केलेलं आहे। त्यावेळची देखील त्यांची कारकीर्द, विविध विषयांची मांडणी हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि आता भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। सध्या तरी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, पण गटनेते पदावरती त्यांचं नाव निश्चित झालेलं आहे। सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील। 2 वरिष्ठ भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अभिषेक, कोर कमिटीची बैठक संपलेली आहे, आता सेंट्रल हॉलकडे सगळेजण रवाना होत आहेत, काय अपडेट्स आहेत, पुढची प्रक्रिया काय आहे? प्रत्या सगळे जे नेते आहेत जे कोर कमिटीला आपण पाहायला मिळालेले होते ते सगळे सेंट्रल हॉलकडे आपल्याला रवाना होताना पाहायला मिळत आहेत। साधारणपणे एक कोरची बैठक सुरू आणि विधिमंडळ गटनेत्या निवडी संदर्भात जी अगोदर ही कोर कमिटी झालेली आहे त्यामध्ये प्रस्ताव जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांचा मांडला जाणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। देवेंद्र फडणवीस यांचा जो प्रस्ताव आहे तो चंद्रकांत पाटील असतील हे आपल्याला मांडताना पाहायला मिळणार आहे। सोबतच सुधीर मुनगंटीवार देखील हा प्रस्ताव जो आहे तो आपल्याला पुढे नेताना पाहायला मिळेल आणि या केंद्रीय निरीक्षक माननीय नड्डाजीने पाठवले त्यांच्या समोर ते समोरचे विधिमंडळाचे सदस्य आपल्या नेतेपदाचे नाव सुचवतील। ते जे नाव सुचेल त्यात 1 आलं 2 आलं तर त्याप्रमाणे ती प्रक्रिया पार पडेल। सूचक कोण असेल आणि अनुमोदन कोण देईल ते सगळे कोण जो आहे ते आपापले सुचवतील। विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। जे.पी. नड्डा यांच्याकडून या संदर्भातले आदेश आल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आता या पुढच्या बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भात शिक्कामोर्तब होईल अशी देखील माहिती मिळतेय। पण भाजप कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे विधिमंडळ गटनेता म्हणून। या सगळ्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती। भाजपचा विधिमंडळ गटनेता नेमका कोण असेल, जो भाजपचा विधिमंडळ गटनेता असेल तोच राज्याचा मुख्यमंत्री असेल का, या सगळ्या संदर्भात गेल्या 11 दिवसांपासून प्रचंड उहापोह झालेला आहे, प्रचंड चर्चा झालेल्या आहेत, अनेक तर्क वितर्क लावले गेलेले आहेत, राजकीय विश्लेषकांनी अंदाज बांधलेले आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय विधिमंडळ गटनेता म्हणून। भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि थोड्या वेळानंतर गटनेता निवडणीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्यापूर्वीच नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील घरासमोर भाजपचे कार्यकर्ते पोहोचायला सुरुवात झालेली आहे। जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आहे। खरं पाहिलं तर नागपुरातून मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। अनेक कार्यकर्ते प्रवासामध्ये आहेत, तर जे कार्यकर्ते संध्याकाळी नागपुरातून निघणार आहेत ते आज नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत। देवेंद्र फडणवीस यांचं नाव जो आहे तो मुख्यमंत्री पदासाठी भाजपने निश्चित केला आहे। किती आनंद आहे? आनंद म्हणजे पूरे नागपुर से लेके महाराष्ट्र में लाड़के नेता हमारे देवेंद्र जी, जिनको इतना भारी बहुमत से लोगों ने चुन के लाया, लाड़की बहनों ने उनको इतना प्रतिसाद दिया है, तो हम सब लोगों का उत्साह भी समाया नहीं जाएगा। धीरे धीरे सब कार्यकर्ता भी यहाँ पे आ रहे हैं, तो आनंद हमारा
अभी चरम सीमा पे है। अनेक कार्यकर्ते मुंबईला गेले आहेत, तुम्ही लोक या ठिकाणी आहे, कशा पद्धतीने दिवसभर हा जल्लोष चालणार आहे? दिवसभर हा विजय जल्लोष चालणार आहे, दिवसभरात नाही, समोरही सरकार येईल, परत येईल आणि हा जल्लोष सुरूच राहणार आहे। आज जल्लोष होत आहे, देवेंद्रजी जेव्हा नागपुरात येतील पहिल्यांदा मोठा प्लान राहणार आहे? हे तर 1% पण नाही, पूर्ण जनसमुद्र ज्याला म्हणू शकतो। ज्या प्रकारे देवेंद्रजी पुन्हा आले आहे, त्यांनी जो प्रॉमिस 5 वर्ष आधी केला होता तो आज पूर्ण झाला। हा स्वप्न पूर्ण कार्यकर्त्यांचा होता आणि तो खूप जास्त उल्हासात मनवणार आहोत। तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव सध्या कोर कमिटीच्या बैठकीत निश्चित झालेलं आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष सुरू केलेला आहे आणि पुढे दिवसभर आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ उद्या घेतील तेव्हा हा जल्लोष जो आहे तो आपल्या शिखरावर पोहोचेल असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। तर नागपूरच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला प्रचंड उत्साह, आनंद पाहायला मिळतोय। ढोल ताशांचा गजर केला जातोय। देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेते पदावरती वर्णी लागलेली आहे, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि ज्या चर्चा रंगतायत त्यानुसार जो भाजपचा विधिमंडळ गटनेता असेल तोच राज्याचा मुख्यमंत्री असेल अशी शक्यता जास्त वर्तवली जाते आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सध्या अभूतपूर्व उत्साह आणि आनंद असल्याचं आपल्याला दिसतंय। आपण दृश्य पाहतोय, भाजपचे केंद्रीय सचिव विनोद तावडे आणि आमदार प्रसाद लाड आहेत, सोबत देवेंद्र फडणवीस आहेत। देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आता भगवा फेटा परिधान केलेला आहे। त्या भगव्या फेट्याचं देखील एक वेगळं महत्त्व आहे। एक अत्यंत महत्त्वाचा असा हा भगवा रंग भाजपसाठी, कारण का तो हिंदुत्वाचा रंग म्हणून मानला जातो आणि या निवडणुकीमध्ये भाजपनं आक्रमक हिंदुत्वाची भूमिका मांडलेली होती। अभिषेक मुठा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय, आता आमदारांची बैठक देखील सुरू होतीये काही क्षणामध्ये। देवेंद्र फडणवीसांनी देखील आता भगवा फेटा परिधान केलाय, काय घडतंय विधिमंडळात, काय अपडेट्स आहेत? नक्कीच कोर कमिटीची बैठक जी आहे ती आता संपलेली आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्याला विधिमंडळ गटनेत्या संदर्भातली जी बैठक आहे ती सुरू होताना पाहायला मिळणार आहे। साधारणपणे अर्धा तासाचा वेळ आहे, अर्धा तासामध्ये ही संपूर्ण बैठक जी आहे ती पार पडताना आपल्याला दिसेल। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आपल्याला शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळालेला आहे या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आणि त्यांच्या नावाचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार असतील किंवा मग चंद्रकांत पाटील असतील हे आपल्याला मांडताना दिसतील। त्यानंतर याला अनुमोदन रवींद्र चव्हाण हे देताना दिसणार आहे आणि त्यानंतर काही आमदार जे आहेत ते आपल्या भावना व्यक्त करताना दिसतील आणि एकूणच देवेंद्र फडणवीस हेच विधिमंडळ गटनेत्यापदी आपल्याला विराजमान देखील होताना पाहायला मिळणार। अभिषेक, जर आपण पाहिलं तर निकाल लागल्यानंतर साधारण पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपले गटनेते प्रतोद यांची नियुक्ती केलेली होती। भाजपला एवढा वेळ का लागला त्या संदर्भात काही कळू शकलंय का? प्रज्ञा, एकूण हे दोन्ही पक्ष पाहायचे तर या दोन्ही पक्षांचे जे राष्ट्रीय नेते आहेत त्यामध्ये पाहायचं तर शिवसेनेचे राष्ट्रीय नेते हे एकनाथ शिंदे स्वतः आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते हे स्वतः अजित पवार आहेत। त्यामुळे एकूणच त्यांना ज्या सगळ्या घडामोडी या घडत होता त्याला कालावधी जास्त लागलेला नाही। मात्र जर का भाजपमध्ये पाहायचं तर हा भाजप राष्ट्रीय आणि केंद्र अशा दोन्ही गोष्टींचा समन्वय जो आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळतो। एकूण राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे जे राज्यातले नेते आहेत ते वेगळे आपल्याला पाहायला मिळतात, केंद्रातले नेते वेगळे आहेत आणि केंद्रामध्ये ला समन्वय हा एक वेगळा महत्त्वाचा विषय असतो आणि त्यामुळे कुठेतरी या गोष्टींमध्ये वेळ जो आहे तो लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच संसदेचं अधिवेशन देखील सुरू होतं, सोबतच जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांचे देखील वेळ जो आहे तो मिळत नव्हता, ते देखील आपल्याला एकूण आपल्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळेच या संपूर्ण घडामोडींना काहीसा वेळ जो आहे तो आपल्याला जाताना पाहायला मिळाला। मात्र आता पाहायचं तर ही विधिमंडळ गटनेत्याची बैठक आपल्याला पार पडताना पाहायला मिळते आहे आणि एकूणच देवेंद्र फडणवीस यांचं नाव देखील आपल्याला आता समोर येताना दिसतंय। बरोबर आहे। सध्या आपण दृश्य पाहतोय विधिमंडळ गटनेता पदावरती तर कोर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालेला आहे। आता प्रस्ताव मांडला जाईल, त्याला अनुमोदन दिलं जाईल। या सगळ्यामध्ये सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील आणि त्याच्यानंतर अनुमोदन घेतलं जाईल। दृश्य आपण पाहतोय, सध्या फटाके फोडले जात आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील प्रचंड उत्साह, प्रचंड आनंद आपल्याला पाहायला मिळतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2019 मध्ये भाजप हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला 105 आमदारांसह, पण नवीन राजकीय समीकरण उदयाला आली आणि त्यामुळे भाजपला सत्तेपासून आणि पर्यायानं मुख्यमंत्री पदापासून दूर राहावं लागलं।
त्यानंतर 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.